महाराणा प्रतापला शोधत मोगल सैन्य दऱ्याखोऱ्यातून भटकत होते. महाराणा प्रतापला जर आपण जेरबंद करू शकलो तर बादशहाकडून इनाम मिळेल ही मनामध्ये इनामाची लालसा आणि महाराणा अचानक येऊन कुठूनही हल्ला करू शकतो हे भयही होतं. महाराणा प्रतापचे हेरही चहूकडे फिरत होते. मोगलांना आपला ठाव ठिकाणा लागलाय हे महाराणाला कळताच त्यानं तत्क्षणी ते ठिकाण सोडायचे आणि दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी निघून जायचे आणि पुन्हा मोगलांनी त्याचा माग काढत भटकत राहायचे. हा पाठशिवणीचा खेळ इसवी सन 1586 पर्यंत म्हणजे तब्बल 10 वर्ष चालला होता. पण महाराणा प्रतापसिंह अकबराच्या पकडीत आला नाही. शेवटी इतक्या वर्षात मोहिमांवर झालेला प्रचंड खर्च आणि हातात मात्र शून्य, शिवाय महाराण्यांनी दाखवलेली एक वेळची माणुसकी यावर विचार करून अशा देवतुल्य माणसाशी युद्ध करून आपल्या हाती काही लागायचे नाही हे लक्षात घेऊन अकबरानं माघार घेतली. चित्तोड आणि मांडलगड वगळता बाकीचा मेवाड मोगलांच्या हातातून मुक्त झाला. महाराणा प्रतापसिंहानं चावंड गडावर मेवाडची नवीन राजधानी बनवली. मेवाडवर जी अकबराकडून आक्रमण झाली तेव्हा मोगल सैन्य छावण्या लावत आणि आसपासची गावंही लुटत. त्याचा मेवाडच्या राजपुती जनतेला फारच त्रास झाला. बहुतेक माणसं या त्रासाला कंटाळून मेवाड सोडून कुटुंब कबिला घेऊन इतरत्र निघून गेली. मेवाड मुक्त झाल्यावर ती माणसं जी मेवाड सोडून फार लांब गेली नव्हती ती परत मेवाडमध्ये आली. पण काही माणसं फार लांब गेली होती ती परत येऊ शकली नाहीत. त्या काही माणसांपैकी बहुतेकांना भिक्षा मागून पोट भरण्याचा मार्ग धरावा लागला. तेच हे आजचे गोसावी. याच इतिहासात उल्लेख नाही पण त्यालाही कारण आहे. राजपुती बाणा गोसावी बाण्याच्या आत मुद्दाम लपवला गेला होता. मग तो इतिहासकारांना दिसणार कसा आणि त्याचा उल्लेख तरी होणार कसा? आणि गोसावी याचा कोण जास्त विचार करतो? गोसावी यांनी त्यांचा राजपुती बाणा मुद्दाम लपवला आणि उदार अंतःकरणाच्या महाराष्ट्राचा आश्रय घेतला आणि ते महाराष्ट्राचे झाले. त्यांनी आपले आडनाव सुद्धा बदलले आणि महाराष्ट्रीय आडनाव लावले. पवार, कोणी पवार झाले तर कोणी धोत्रे झाले. चव्हाण चव्हाण झाले. राठोड, कोणी आठवले तर कोणी आटोळे झाले. वाघेला वाघमारे झाले. मकवाणा मकवान झाले. पडिया, कोणी जाधव झाले तर कोणी मोरे झाले. मेळा सारुंके झाले. असेच इतरांनीही कोणी काय तर कोणी काय नावं लावून टाकले. पुरुष धोतर सदरा पटका घालायचे आणि स्त्रिया घागरा चोली घालत आणि त्यावर लुगडी म्हणजे ओढणी घेत असत. हे गोसावी त्यांच्या पंथाला जोगी पंथ म्हणजे जोगी पंथ म्हणू लागले. नाथ संप्रदायाच्या जोगीप्रमाणे त्यांच्यातले पुरुष कुठे एकमेकांना भेटल्यावर आदेस आदेस म्हणू लागले. यांना खरोखरच एखादा नाथपंथी गुरु भेटला असावा असे म्हणावे तर योग किंवा आध्यात्मिक ज्ञानाविषयी थोडेफार तरी ज्ञान परंपरेनं पुढे आले असते. जसे ते त्यांच्या कुळदैवतांचे किंवा गृहदेवतांचे पूजन ते परंपरागत करत आलेले आहेत. पण योग किंवा आध्यात्मिक ज्ञानाविषयी तसे काही नाही. मुख्य म्हणजे नाथ संप्रदायाचे शिंगी शैली हे भूषणही परंपरेनं कोणाकडे आलेले नाही. हे गोसावी मांसाहार करत आणि त्यासाठी ते शिकार किंवा मासेमारी सुद्धा करत. यावरून हे नाथपंथी होते किंवा आहे याची शक्यताच नाही. मग एवढा बदल कशासाठी? तर मोगलांना आपण राजपूत आहोत हे कळू नये म्हणून. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही महाराणा प्रताप मोगलांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे महाराणा आणि राजपूत मोगलांच्या डोळ्यात जणू काट्यासारखे सलत होते आणि म्हणूनच स्वधर्म आणि प्राणाच्या रक्षणासाठी त्यांना बदल करणं भाग पडलं असं स्पष्ट होतं.